कोकणची खाद्य संस्कृती आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या, आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती. कोकणची खाद्य संस्कृती. श्रोते हो, नमस्कार. कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कोकणाला समुद्र किनाऱ्याची सुंदरता लाभली आहे. जेवढा कोकणातला निसर्ग सुंदर, तेवढीच इथली खाद्य संस्कृती सुद्धा वैविध्यपूर्ण आणि सुंदर आणि चविष्ट सुद्धा आहे बरं का. भात आणि मासे हे आपल्या कोकणचं मुख्य अन्न आहे, हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आणि त्याचमुळे आज आम्ही आपल्या या भागात तुम्हाला काही मांसाहारी आणि मत्स्याहारी पदार्थांची रेसिपी सांगणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय पल्लवी माने यांना. मॅडम नमस्कार. नमस्ते. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. आत्ताच मी असं म्हटलं की आपल्या कोकणला खूप छान समुद्र किनारा लाभलेला आहे. कोकण सुंदर आहेच, कोकणातली खाद्य संस्कृती सुंदर आहेच, आणि म्हटलं असं चविष्ट, वैशिष्ट्यपूर्ण आणि सगळ्याच पद्धतीने छान आहे. आणि मला वाटतं इथे प्रत्येक घरात सुगरणीच नांदतात. नक्कीच. हो. तुम्हीही खूप छान रेसिपी बनवता. मला आधी तुमच्याबद्दलच ऐकायला आवडेल. मी ह्या क्षेत्रामध्ये गेले 25 वर्ष आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण त्याची सुरुवात अगदी छोट्यापासून झाली होती. म्हणजे मी 9वी-10वीत असताना माझ्या वडिलांनी एक वडापावची गादी सुरू केली होती आंबव इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर. आणि तिथून जी सुरुवात झाली ती आता इथे एका रेस्टॉरंटमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. तर माझं शिक्षण जे झालंय ते मी ग्रॅज्युएशन बीकॉम मध्ये केलं. काही वर्ष मी एका एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये पण काम केलं ॲज अ मॅनेजर म्हणून. पण तरी कुठेतरी वाटत होतं, अरे नाही, आपण इथे फिट नाही आहोत, आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय, म्हणजे कुठेतरी अडकल्यासारखं झालं होतं. आणि मग एकदा तो डिसिजन घेतला की नाही, आपल्याला आता आपलं स्वतःचं काहीतरी सुरू करायचं. आणि त्याने सी फूडचं रेस्टॉरंट आम्ही सुरू केलं. आणि त्या सुरू करण्यामागे पण एक छोटीशी गोष्ट आहे अशी की माझी आई उत्कृष्ट सुगरण आहे आणि ती कुडाळची आहे, म्हणजे मालवण पट्ट्यातली. आणि तिथली माणसं तुम्हाला माहितीच असते की पदार्थ खूप छान बनवतात जेवण. आणि तिचं जेवण आमच्या घरातल्या सगळ्यांना, म्हणजे आम्ही तर घरचे सगळ्यांना आवडायचंच, पण बाहेरचा येणारा प्रत्येक जण आईच्या हातचं जेवण जेवायला यायचा. मग आम्हाला असं वाटलं की अरे का नाही ते सगळ्यांना मिळावं. कारण की आपण जेव्हा कधी बाहेर जातोय तुम्हाला चायनीज, पंजाबी सहज उपलब्ध होतं, पण तुम्हाला जर आईच्या हातचं जेवण जेवायचं असेल तर तसं नाहीच होत बघा, कुठेही जा तुम्ही. मग ती एक कन्सेप्ट घेऊन आम्ही हा व्यवसाय सुरू केला आणि त्याला आता भरभरून प्रतिसाद पण मिळतोय. वा वा वा. खूप म्हणजे लहानपणीची जी आवड होती ती आवड तुम्ही जोपासायला सुरुवात केली आणि आज त्याचा परिणाम म्हणून तुम्ही एक छान रेस्टॉरंटही चालवताय. नक्कीच. आणि अजून एक मॅडम मला ऍड करा असं वाटतं ह्याच्यात की आमची स्पेशालिटी ही नॉनव्हेज म्हणजे फिशचीच आहे. आणि अच्छा, आई माझी मासे खूप छान बनवते आणि तोच कन्सेप्ट ठेवून आम्ही मासे म्हणजे मत्स्याहारी आणि मांसाहारी असं रेस्टॉरंट सुरू केलंय. खूप छान मॅडम. आपला आजचा विषयही तोच आहे. मला सांगा, आज पहिली रेसिपी तुम्ही कुठली सांगणार आहात आपल्या श्रोत्यांना? आपण आता ओले बोंबील फ्रायची रेसिपी घेऊयात. ओले बोंबील जे आहे ते मुळात निवडताना त्याची थोडीशी काळजी घ्यायला लागते की हल्ली काय होतंय, त्याला रंग लावला जातो. गुलाबी रंग असला म्हणजे बोंबील चांगला, अशी एक कन्सेप्ट असते. पण तो घेताना गुलाबी रंग आपल्या डोळ्याला कळतो की हा रंग आहे आणि त्याचा ओरिजिनल कलर जो गुलाबी असतो तो वेगळा असतो. तो थोडा निवडताना त्याची काळजी घ्यायला लक्ष द्यायला हवं, लक्ष द्यायला लागतं. दुसरं म्हणजे तो कडक असला पाहिजे आणि त्याला वास नसेल असं एक थोडंसं तुम्हाला काळजी घ्यायला लागते. म्हणजे तो फ्रेश असला पाहिजे. हा, फ्रेश कसा कळतो तर तो कडक आहे, त्याचा गुलाबी रंग जो ओरिजिनल आपल्या नजरेला कळतो तो आहे आणि त्याला वास नाहीये खराब असा. तो घेतला की त्याला स्वच्छ साफ करून घ्यायचे. आपल्याला त्याचा एक डोक्याकडचा काटाचा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि त्याला मध्ये चीर पाडायला लागते. म्हणजे तो असा उघडल्यासारखा होतो, एखाद्या पुस्तकासारखा म्हणून असा. तो घेतल्यानंतर त्याचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की त्याचं आपल्याला पाणी काढून घ्यायला लागतं. तर ते आपल्याला पाट्याखाली म्हणतो आपण त्याला, की पाट्याखालचे बोंबील हा एक प्रकार आहे. ते पाणी काढून घेतल्यामुळे तो क्रिस्पी होतो. तर त्याला काय करायला लागेल, आपल्याला एका फडक्यामध्ये ते बोंबील असे नीटसे लावायला लागतील. त्याच्यावर एक फडका ठेवून एक जड वस्तू त्यावर ठेवायला लागते. आणि मग त्यातलं जे अधिकचं एक्सेस वॉटर आपण म्हणतो ते निघून जातं. त्यामुळे जो क्रिस्पीनेस असतो बोंबीलचा तो त्यामुळे मिळतो. ते साफ करून घेतले आपण की त्याला आपल्याला थोडीशी आलं लसूणची पेस्ट, कोकम आगळ टाकायचे त्यामध्ये. त्यानंतर आपल्याकडे असेल तो मसाला, आम्ही शक्यतो मालवणी मसाला वापरतो. तो तुम्ही तुमच्याकडे जो कोणता मसाला अवेलेबल असेल तो वापरायचा. थोडंसं हळद, त्याला चांगलं मॅरिनेट करून घेतलं की
त्याचे जे कोटिंग आहे त्यासाठी तुम्ही रवा हम्म. आणि तांदळाचं पीठ, अच्छा. तांदळाच्या पिठामुळे जो तुम्हाला क्रिस्पीनेस हवाय तो तुम्हाला तिथे मिळू शकतो. ही एक छोटीशी टीप झाली तुमच्यासाठी. तर त्यामध्ये चांगलं घोळून घ्यायचंय आपल्याला तो बोंबील आणि पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायचंय आणि त्यामध्ये ते बोंबील चांगले क्रिस्पी होईपर्यंत शालो फ्राय करायचे. अच्छा. डीप फ्राय नाही करायचे आपल्याला. हम्म. शालो फ्राय केल्यामुळे होतं असं की त्याची जे कंटेंट्स आहेत ते इंटॅक्ट राहतात आणि त्याच्यामुळे बोंबीलमुळे जो मिळणारा आपल्याला आरोग्यासाठीचा जो फायदा आहे तो आपल्याला मिळून जातो. अच्छा. बोंबील तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता. जनरली आता काय करतायत, बोंबील ऍज अ स्टार्टर म्हणूनच खाल्ला जातो. तो बरं. इतका क्रिस्पी असतो ना की सहज त्याला काही गरज नाही लागत की तुम्ही भाकरी खाताय का, जोडीला काही घ्यायची गरज काही नाही. हा. पण ऑफकोर्स तुम्ही भात घ्या, भाताबरोबर तुमच्याकडे जे काही कालवण असेल ते, आणि त्याच्यात तोंडी लावायला बोंबील फ्राय वा वा किंवा वा. चपाती बरोबर पण तुम्ही बोंबील फ्राय छान एन्जॉय करू शकता. ओके, म्हणजे आता तुम्ही म्हणाला तसं स्टार्टर म्हणूनही वापरू शकतो हो. आणि भाजीसारखाही त्याचा उपयोग हो, होतो. हो. मला वाटतं मॅडमनी छान टीप दिली की आधी सगळ्यात निवडावं कसं, विकत घेताना काय काळजी घ्यावी आणि त्याच्यानंतर लागणारी जी काही सगळी मॅरिनेशन आहे तेही खूप छान सांगितलेलं आहे. ही रेसिपी ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही. नक्कीच. मॅडम, दुसरी रेसिपी कोणती आहे? आपण दुसरी रेसिपी घेऊया, मालवणी फिश करी. अच्छा, मालवणवर मालवण. येऊच या आता आपण. येस, मालवणची फिश करी. हं. तर त्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स आहे की ओलं खोबरं. हं. ओल्या खोबऱ्याची ती असते. प्रत्येक ठिकाणची फिश करी तसं म्हटलं तर मॅडम वेगवेगळी असते. जशी की भाषा बदलते एक दर 12-13 किलोमीटरने, बरोबर. तशी पदार्थ पण आपले 12-13 किलोमीटरने बदलतात. पुन्हा चवीही बदलतात. चवीही बदलतात, त्यांची प्रिपरेशनची पद्धत बदलते. आणखीन प्रत्येक समाजानुसार पण पुन्हा ती वेगवेगळ्या पद्धतीने बरोबर, बनली पद्धत जाते. बदलते पद्धत करण्याची. बदलते. हं, हा. हं, हं. मालवणी फिश करीसाठी शक्यतो मासा वापरावा तर बांगडा, सुरमई, किंवा मग आता पावसाळा येतोय तर तुम्ही रेणवी मासा खूप चांगला आता पावसात मिळतो, हं, हं. तर तो तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. त्यानंतर ओलं खोबरं घ्यायला लागतं त्यासाठी. सुक्या मिरच्या, बरं. बेडगी मिरच्या असतात हं. त्या घ्यायच्या. त्यानंतर थोडेसे धणे, हं, लसूण 1-2-4 पाकळ्या, आलं थोडंसं. हं. तुम्ही टोमॅटो, चिंच किंवा कोकम यातलं काही वापरू शकता. एक वापरायचं, काही एक वापरू शकता. काहींना चिंचेची ॲलर्जी असते, काहींना कोकम नको असतं. तर शक्यतो आपल्या आवडीप्रमाणे. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरा. कोकम चांगली चव देऊन जातं, अच्छा. पण तुम्ही ऑप्शन चिंच किंवा टोमॅटो पण ठेवू शकता. हं, हं, थोडासा कच्चा कांदा हं, आणि चिरफळ, हं. ते एक त्यामध्ये जातं. मसाल्यातला पदार्थ आहे तो. पदार्थ आहे आणि त्यामुळे त्याला एक मालवणी फिश करीची जी ओरिजिनल टेस्ट त्यामुळे येते. अच्छा. हे सगळं हळद टाकून तुम्हाला वाटून घ्यायचंय, चांगलं फाईन पेस्ट करून घ्यायची. अच्छा, भाजायचं असतं का हे? नाही, हे कच्चंच वाटण येणार. कच्चंच वाटायचं. हां, बरं. हे तुम्ही एका बाजूला ठेवलं की त्यानंतर फोडणीसाठी कांदा घ्यायचा आहे. तेलावर थोडासा कांदा, थोडासा खरपूस परतला की त्याला एक वेगळी चव येते. हं, हं. थोडासा खरपूस परतून घ्यायचा आहे. जो मसाला रेडी झालाय तो त्यामध्ये टाकायचा आहे. जराच वेळ परतायचा आहे, तो फार परतायचा नाही. आणि लगेच जो तुमचा काही मासा असेल, जो धुवून ठेवलेला असेल, तो त्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून चांगली 1-2 उकळी आणून द्यायची. त्यानंतर थोडंसं मीठ आणि वरून छानशी कोथिंबीर पेरून तुमची मालवणी फिश करी उत्कृष्ट अशी तयार होते. मला एवढं सांगा की मॅडम, ह्याच्यामध्ये मासा जो आहे आपला, त्याला काही मगाशी जसं तुम्ही म्हणालात की काही काटा काढून घ्यायचा असतो किंवा असं काही असतं का? हा, आता मासा जो आहे तो मुळात आपण साफ करूनच घेतो. कुठलाही मासा घेताना त्याला प्रॉपर साफ करून घेणं, त्याची वरची खवलं काढणं, त्याचं पोट साफ करून घेणं, म्हणजे स्वच्छ मासा घेणं हे आधी एक बेसिक गोष्ट आहे. त्यामुळे तो प्रॉपर साफ करून घेणंच गरजेचं आहे. आता रेणवी मासा आहे, त्याला खवलं जास्त असतात, मग ती खवलं काढून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याचा डोळा एक फिश करीमध्ये कधी पडणार नाही याची काळजी घ्यायला लागते. अच्छा. डोळ्यामुळे काय होतं, एक कडवटपणा येतो फिश करीला. बर. तो तुम्हाला साफ करताना प्रॉपर काढून घ्यायला लागतो. आणि आता जे तुम्ही सगळे हे मासे सांगितलेत, हे मासे फक्त आता आपल्या पावसाच्या सीझन मध्येच मिळतात की 12ही महिने मिळतात? तर पावसामध्ये मिळणारा मासा म्हणजे कोणता आहे की रेणवी मासा तुम्हाला आता मिळेल, तांबोशी मिळेल, बोयर मिळतील. तांबोशी आणि रेणवी तर त्याची चव खूपच छान लागते आणि खास पावसातच मिळणारे ते मासे आहेत. त्यामुळे त्याचा वापर करून तुम्ही मालवणी फिश करी बनवू शकता. रेणवी शक्यतो तुम्ही मालवणी फिश करी मध्ये टाका, त्याने चव खूप चांगली येते. म्हणजे हे सीझनल मासे आहेत. सीझनल मासे त्यामुळे जर तुम्हाला मिळालं तर बांगडा आणि सुरमई मिळालं तर तेही करू शकता. नक्की. पण नाहीतर हे सीझनल मासे तुम्ही वापरून टाकू शकतो. ही मालवणी फिश करी करू शकता. हो हो, नक्कीच.
आता पुढच्या रेसिपीकडे वळूया. कुठली आहे पुढची रेसिपी? पुढची रेसिपी आहे तिसरे मसाला किंवा तुम्ही त्याला एक शिपी मसाला असं म्हणूया. एक शिपी म्हणजे की तिसरे असतात मुळे, त्याची एक शिपी केली जाते. त्याला मध्ये साफ करून त्याला एक शिपीमध्ये केलं जातं. बर. म्हणून त्याला एक शिपी मसाला म्हणायचा. तिसरे मुळे आपल्याला बाजारात मिळतात. त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार येतात. तसरे मुळे असतात, घाटिये मुळे असतात. हल्ली चायना मुळे पण एक प्रकार आलाय. बर. पण चवीला उत्कृष्ट लागतात ते तसरे मुळे. काही जण तिसरे म्हणतात, काही जण तसरे म्हणतात. ती बोली भाषा असेल तसं बोललं जातं. त्यानुसार होतं. आपण तसरे मुळे म्हणू त्याला. तसरे मुळे घेताना त्याला एक काळ्या आणि सफेद रंगाची अशी डिझाईन असते. म्हणजे ते तसरे मुळे आहेत हे आपल्याला साधारण कळतं. शक्यतो मोठी साईज घ्यावी. सीझन नुसार त्याची साईज बदलत जाते. जशी काही अवेलेबल असेल ती साईज घ्यावी. शेरावर ते मिळतात. 1 किंवा 2 शेर तुम्ही घेऊ शकता. फक्त त्याची काळजी अशी घ्यायला लागते की त्याच्यामध्ये वाळू असते. त्यामुळे धुताना तुम्हाला 3 ते 4 वेळ कंपल्सरी धुवायचेच आहेत पाण्याने. भले तुम्हाला त्याच्यात काही नाही दिसलं तरीही स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने. 3 ते 4 वेळ तुम्ही ते पाणी बदलायचे. त्यानंतर त्याला एक करवणं हा प्रकार येतो. बर. म्हणजे त्याला 2 प्रकारे केलं जातं. सोपी पद्धत अशी आहे की तुम्ही ते घ्यायचे, टोपात टाकायचे आणि एक वाफ काढायची, म्हणजे ते उघडतात आणि मग त्याची एक शिपी तुम्हाला सहज करता येते. बर. दुसरी पद्धत अशी आहे की जी पारंपरिक पद्धत आहे आणि त्याने चवही चांगली लागते. ते करवणं असं म्हणतात. श्रोत्यांना कदाचित माहीत असेल करवणं म्हणजे काय, की सुरीने तुम्हाला त्याला मध्ये कापल्यासारखं करायचं आणि ते ओपन करायचं आणि मग त्याची जी मासल भाग आहे तो एका शिपीमध्ये घ्यायचा आणि एक शिपी आपल्याला टाकून द्यायची. तिचा काहीच उपयोग होणार नाहीये. म्हणजे तो मासल भाग असलेली शिपी आपण एकत्र करायची. अशी शिपी एकत्र करून त्याच्यातून जे पाणी पडतं तेही आपल्याला साठवून ठेवायचं. त्याला चव चांगली असते. तर हे आपण तयार करून ठेवलंय. एका बाजूला एक शिपी आपण साफ करून तयार करून ठेवली. एका बाजूला आपण त्याचं पाणीही ठेवलेलं आहे. त्यानंतर मी साहित्य सांगते. साहित्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे. अच्छा. तिखट तुमच्याकडे जे असेल ते मालवणी किंवा तुम्ही कोणत्याही पद्धतीचं जे घरी बनवता ते तिखट, गरम मसाला, कोकम आणि कांद्या खोबऱ्याचं वाटप जे आपल्याकडे घरी असतं, हळद, आलं लसूणची पेस्ट, हे साहित्य आपल्याला साधारण लागणार आहे आणि मीठ चवीपुरतं. बरोबर. कृती मी आता पुढे सांगते. त्यासाठी आपल्याला तेल घ्यायचं एका टोपामध्ये आणि तेल थोडंसं जास्त टाकायचं याला, म्हणजे चव चांगली लागते. त्याच्यावर आपल्याला कांदा टाकायचा आहे, चांगला परतून घ्यायचा आहे कांदा ब्राउनिश होईपर्यंत. आलं लसूणची पेस्ट टाकायची, ती पण चांगली परतून घ्यायची. त्यानंतर आपण जी एक शिपी तयार करून ठेवली एका बाजूला ती त्याच्यामध्ये टाकायची. ती खमंग परतून घेतली की त्यावर हळद, तिखट, गरम मसाला टाकून थोडंसं परतायचं. त्याला जास्त परतायचं नाही, तर मग तो मसाला करपेल. त्यानंतर गोडा मसाला तुमच्याकडे असेल किंवा त्याला कांदा खोबऱ्याचं वाटप म्हणतो आपण, ते टाकायचंय. आणि जे शिपीचं पाणी तुम्ही एका बाजूला ठेवलंय ते शिपीचं पाणी घालायचंय. थोडंसं पाणी तुम्हाला वाटलं, कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी आहे त्यानुसार त्याच्यात थोडंसं पाणी तुम्ही वाढवू शकता. थोडेसे 1-2 कोकम टाका आंबटपणासाठी आणि मीठ टाकून त्याला चांगली उकळी येऊ दे. अच्छा. म्हणजे थोडक्यात सगळ्या चवींचा बॅलन्स ह्या सगळ्या माशांच्या रेसिपीमध्ये दिसतो नाही, की कोकमही हवं, तिखटही हवंय, आलं लसूण थोडे चमचमीतही हवंय. या सगळ्या पद्धतीने या रेसिपी होत आहेत आणि हे उत्कृष्ट लागतं. म्हणजे आता पावसामध्ये तर तुम्ही गरम गरम भात करताय वाफालेला आणि याच्यावर हे गरम गरम कालवण ओतायचं, अतिशय उत्कृष्ट चव असते त्याची. खायला खूप मजा येते. मला वाटतं श्रोत्यांच्या तोंडाला ऐकतानाही पाणी सुटलं असेल आणि वाटत असेल की चला आता जाऊन करूच या आपण आता हे. आणि अजून एक तुम्ही हे एक शिपी मसाला जो आहे तो तुम्ही थोडासा त्याला ड्राय पण करू शकता. तिसरे ड्राय असं पण म्हणतो आपण त्याला. त्याला थोडंसं जे पाणी टाकतोय ते पाणी एक्स्ट्राचं पाणी न टाकता जे शिपीचं पाणी आहे त्याच्यातच तुम्ही त्याला शिजवून घ्या. तेही भाकरी बरोबर खूप छान लागतं. अच्छा. आणि अजून त्याच्यात सांगेन की ज्यांना व्हेजच्या भाज्या खायच्या असतात आणि मग त्या खाल्ल्या नाही जात, कारण की नॉनव्हेज खायची फार सवय असते आणि मग भाज्या काहीच जात नाही, तर त्यासाठी आपण एक शिपीचा जे मासल भाग असतो तो काढून त्या भाजीमध्ये, म्हणजे कोबीची भाजी असेल किंवा पडवळाची भाजी असेल तर त्याच्यातही टाकून खाल्लं जातं. काही ठिकाणी अशाही रेसिपी घरी बनवल्या जातात. वा. म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज एकत्र रेसिपी होऊ शकते. हो नक्कीच. आणि ते चांगलं पोटात बऱ्यापैकी जातं. ज्या भाज्या जात नाहीत जातात याच्यामुळे जातात. वा. खूपच छान आहे. मला वाटतं श्रोते हो, तुम्हाला ह्या रेसिपी नक्कीच आवडतील. आणि परत एकदा सांगते की ह्या रेसिपी तुम्ही नक्की करून बघा की कशा लागतायत त्या. मॅडम, आता पुढची रेसिपी कोणती आहे आपली? आपण पुढची रेसिपी घेऊया रत्नागिरी तिकलं म्हटलं तर काय हरकत नाही, किंवा माशाचं तिकलं असं म्हणतो आपण, किंवा बांगड्याचं तिकलं. जसं की मालवणी
फिश करी आहे तशी ही रत्नागिरी फिश करी स्पेशल आहे. येस, स्पेशल. आणि ही अतिशय सोपी करायला आहे आणि तितकीच चविष्ट असते. अच्छा. यासाठी आपल्याला बांगडे लागतील. हं. ताजे बांगडे घ्यायचे आहेत, चांगले साफ करून घ्यायचे आहेत. फार छोटे तुकडे न करता एका बांगड्याचे साधारण 2 ते 3 तुकडे करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही खोबऱ्याची गरज नाहीये. यामध्ये लागणारा जो मसाला आहे तो म्हणजे तुमच्याकडे असणारं तिखट, भुक्की तिखट म्हणतो ते, की ज्यामध्ये गरम मसाला नसेल, फक्त तिखट, प्लेन तिखट असतं ते. मिरचीची पावडर, कोकम, हिरवी मिरची आणि लसूण. अगदीच मिनिमम साहित्य आहे. अगदीच कमी साहित्य आहे, पण ह्याची चव खूप छान लागते. आणि मगाशी तुम्ही म्हणालात तसं पुन्हा हा मासा सुद्धा स्वच्छ करून किंवा त्याच्यात काही काटे असतील तर ते काढून घ्यायचे. काटे तसेच राहणार त्यामध्ये. बर, म्हणजे खाताना काळजी घ्यायची. ओके. मॅडम, आता याची रेसिपी सांगा. साहित्य तर अगदी मिनिमम आहे, आता म्हणालातच तुम्ही. आता रेसिपी सांगा. आपल्याला आता बांगडे जे घेतले, स्वच्छ धुवून घेतलेले बांगडे तुकडे केलेले एका भांड्यामध्ये घ्यायचे. त्याच्यामध्ये जे तिखट आहे, तिखट, कोकम आणि मीठ मिक्स करून ठेवायचे. हे साधारण किती वेळ ठेवायचं? जसं तुम्ही एका बाजूला भांड गरम करायला ठेवताय आणि एका बाजूला तुम्ही हे मॅरिनेट, म्हणजे असं काही त्याच्यासाठी 1 तासभर 2 तास असं काही नाही. अजिबात त्वरित रेसिपी आहे. हा, अगदी सोपी आणि चविष्ट चटकन होणारी आहे. आणि ही रत्नागिरीची आपली स्पेशल आहे. तर एका बाजूला तुम्ही बांगडा ठेवलाय, त्याला तिखट, कोकम, मीठ लावून ठेवलंय मॅरिनेट करायला. एका बाजूला तुम्ही टोप ठेवायचंय, तेल टाकायचंय, तेल थोडंसं जास्त टाका, ठेचलेली लसूण टाकायची त्याच्यामध्ये आणि हिरवी मिरची उभी चिरून त्याचे 2 तुकडे करून त्यामध्ये टाकला की साधारण थोडीशी लसूण अशी खरपूस वाटली की जे मॅरिनेशन केलेला बांगडा आहे तो त्यामध्ये टाकायचा. त्याच्यानंतर एक खमंग वास तुम्हाला येईल तो टाकल्या आणि लगेचच त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं शिजवण्यासाठी. फक्त यामध्ये पाणी खूप कमी टाकायचं आपल्याला, फार पाणी नाही टाकायचं. जे तुम्ही मॅरिनेट केलंय त्याच्यातूनच शिजला पाहिजे. बांगड्याची सगळा तो बांगड्याचा अर्क आपल्याला त्या रेसिपीमध्ये आला पाहिजे. वा, खूप सोपी रेसिपी आहे खरं तर. आणि साहित्य तर अगदीच जे घरात आपल्या असतं त्यातलंच आहे. त्यासाठी मला वाटतं वेगळी मेहनतही नकोय. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की मॅरिनेट करायला खूप वेळ लागतोय किंवा ते मॅरिनेशन करण्यासाठी पण काही वेगळी रेसिपी आहे असं पण काही नाही. अगदी ते बांगडे तुमच्या घरात असतील तर झटपट होणारी अशी रेसिपी. हो, नाही का? आता बांगड्यांच्या इथे तुम्ही बोयर मिळतात आता पावसामध्ये, तेही वापरू शकता. बोयराचं पण तिकलं चांगलं होतं. अच्छा. तुमच्या आवडीनुसार तिथे मासा तुम्ही बदलू शकता. वा, म्हणजे खरं तर तुम्ही या एका रेसिपीमध्ये अजून 1-2 रेसिपी सांगितल्यात की तुमच्या आवडीचा मासा तुम्ही यामध्ये घालू शकता. खूपच छान आहे. मला वाटतं श्रोते हो, या सगळ्या रेसिपी तुम्ही करून बघा. तुमच्या जेवणाचाही आनंद वाढवा. आणि या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हेही आम्हाला सांगा. आता ह्या ज्या सगळ्या आपण रेसिपी सांगितल्यात माशाच्या, त्या चविष्ट आहेतच, खायलाही छान लागतात, पण त्या तितक्याच आपल्या आरोग्यासाठीही चांगल्या आहेत. म्हणजे केसाच्या वाढीसाठी तर मासे खाल्लेच जातात. म्हणजे त्याचं तेल असतं ते वापरलं जातं. त्यानंतर त्वचाही आपली खूप तुकतुकीत म्हणतो आपण तशी होते. त्यासाठी फिश ऑइल वापरलं जातं. म्हणजे ते वेगळं विकत घेऊन आपण अप्लाय करण्यापेक्षा आपल्या आहारामध्ये ते आपण मासे खाऊन ते आणू शकतो. त्यामध्ये ओमेगा 3 आहे, फॅटी ऍसिड्स आहे, जे कोलेस्ट्रॉलची पातळी जी आहे ती नियंत्रित करते. पुन्हा जे आता मी 3 तुम्हाला सांगितले ते म्हणजे शेल फिश म्हणतो आपण त्याला. कुठलीही शेल फिश ती तुम्हाला थायरॉइडसाठी पण उपयोगी आहे. म्हणजे मास्यामध्ये तुम्हाला चांगले बेनिफिट्स आहेत खाण्यासाठी. म्हणजे जशा रेसिपी चविष्ट आहेत तसे त्याचे आरोग्यदायी गुणधर्म आहेत आणि जे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. तेव्हा श्रोते हो, मला वाटतं या सगळ्या रेसिपी तुम्ही करून बघायला काहीच हरकत नाही. त्याचा आनंद तुम्ही घ्या आणि इतरांनाही द्या. श्रोते हो, पल्लवी मॅडमना आपण पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या गुरुवारी 8:40 तोपर्यंत आजच्या कार्यक्रमातून मी पल्लवी गोडसे आता तुमचा निरोप घेते. नमस्कार. कोकणची खाद्य संस्कृती, आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या, आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती. कोकणची खाद्य संस्कृती.